भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार नेहमीच मानत आलेला आहे की फक्त विकासावर निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला कुठेतरी धार्मिकतेचा, हिंदुत्वाचा हा मुलामा द्यायला लागतो. आणि हिंदुत्वाचा मुलामा देताना पर्टिक्युलरली मुस्लिम समाजाला आपलं लक्ष करावं लागतं. मोदी सरकारमध्ये आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या काळात कोणतीही योजना कुठल्याही धर्माला समोर ठेवून मांडण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही धार्मिक अल्पसंख्याकांना कोणत्याही योजनेतनं वगळण्यात आलेलं नाही. आता भाजपला राजस्थानमध्ये थोडा धोका वाटतो. धोका म्हणजे फार मोठा धोका नाहीये, पण मागच्या वेळेस ज्या 100% जागा त्यांना मिळाल्या होत्या तेवढ्याच यावेळी मिळतील याची खात्री नाहीये. किमान 5 ते 6 जागांवर भाजपला फटका बसू शकतो. राहुल गांधींबद्दल जी टीका केली जाते आणि त्यांच्या गटाबद्दल की त्यांचं स्वतःचं काही राजकीय किंवा आर्थिक मत आहे की नाही, का आपली आयडिओलॉजी पण ते आउटसोर्स करतायत. उद्या भले काँग्रेस सत्तेवर आली तर या पद्धतीचं रिडिस्ट्रीब्युशन काही काँग्रेसला शक्य नाही. ते भारतासारख्या देशात होऊच शकत नाही. पण त्याचा एक प्रचाराला उत्तम मुद्दा मोदींना काँग्रेसने आपल्याच गलथान लिखाणामुळे आणि आपल्या गलथान पद्धतीने ती मांडणी केल्यामुळे मिळवून दिलेला आहे. मतांचं ध्रुवीकरण किंवा हिंदू मतांचं एकत्रीकरण हे भाजपला आवश्यक वाटल्यामुळे मोदींनी हा डाव टाकलेला असावा असं मला वाटतं. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आजचा आपला राष्ट्र महाराष्ट्राचा मुद्दा आहे मोदींचं राजस्थानातील भाषण आणि त्या भाषणांमधनं त्यांच्यावर टीका होत आहेत. त्यांनी काही मुद्देही उपस्थित केलेत. तर सर, ऑफकोर्स माझा पहिला प्रश्न हाच आहे की राजस्थानमध्ये मोदींनी जे भाषण केलं त्यात त्यांनी काँग्रेसच्या संपत्ती वाटपाच्या मुद्द्यावर टीका केली. आणि ती टीका करत असताना मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी द्वेषमूलक भाषण केलं असा आरोप बऱ्याच जणांकडनं केला जातोय. तर या एकंदरीत घटनेकडे तुम्ही कसं बघता? मोदींच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा जर का आपण बारकाईने तपशील बघितला आणि त्यांच्या विशेषतः प्रचारामध्ये एक पॅटर्न आहे जो मी माझ्या मोदींवरच्या पुस्तकात मुद्दाम त्याचा उल्लेख केलेला आहे की त्या पॅटर्न मध्ये आपल्याला नेहमी असं दिसतं प्रचाराच्या एका विशिष्ट टप्प्यावर ते हिंदुत्व आणि विकास याची सांधेजोड करताना दिसतात. आणि अशा वेळे ते फार सफाईने हिंदू मतांचं ध्रुवीकरण किंवा कन्सॉलिडेशन म्हणू आपण, ध्रुवीकरण म्हणण्यापेक्षा एकीकरण हे भारतीय जनता पक्षाच्या दिशेने कसं होईल याचा या दृष्टीने त्यांचा प्रचाराचा एक रोख बदलतो. आणि हे 2002च्या निवडणुकीत घडलेले गुजरात विधानसभेच्या जेव्हा ती त्यांची मुख्यमंत्री पदासाठीची दुसरी निवडणूक होती. कारण पहिल्यांदा ते निवडणूक लढवून आले तेव्हा त्यांना चांगली मतं होती आणि लगेचच दंगल झाली आणि मग त्यांनी लवकर विधानसभा बरखास्त केली. दुसरी निवडणूक आली. तर 2002ची निवडणूक पाहिली, त्याच्यानंतर 2007ची पाहिली, 2012ची पाहिली, 2014ची लोकसभा पाहिली, 2019 मध्ये हा पॅटर्न थोडा कमी आहे. तो का ते आपण बोलू. पण आधीच्या गुजरात निवडणुकीच्या त्यांच्या सगळ्या प्रचारामध्ये याचं एक कॉम्बिनेशन नेहमी दिसतं. मग त्यांनी कधी जेम्स मायकेल लिंगडो तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते ज्यांनी त्वरित गुजरातमध्ये निवडणूक घ्यायला विरोध केला होता, त्याच्या तो विशिष्ट त्यांचं नाव कायम पूर्णपणे वापरून की जेम्स मायकेल लिंगडोह आणि म्हणजे इनडायरेक्टली चर्च, इनडायरेक्टली सोनिया गांधी. म्हणजे एका ठिकाणी त्या भाषणात असं म्हणाले होते की त्यांच्यावर आरोप झाला होता की सौराष्ट्रमधनं ते निवडणूक लढवत होते तर हे सौराष्ट्रमधले नाहीये, ते बाहेरचे आहेत असा काँग्रेसने आरोप केला. तर त्याला मोदींनी उत्तर दिलं होतं की कमाल है, इन लोगों को इटली की बेटी चलती है लेकिन गुजरात के म्हणजे मी बाहेरचा आहे असं म्हणतात आणि यांना इटली मधले चालते. म्हणजे एक तो धार्मिक धागा त्यात आणायचा हा त्यांचा होता. पुढे त्यांनी मिया मुशरफ, तेव्हा अक्षरधामवर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर मिया मुशरफ हे आणलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सोनिया गांधींनी त्यांच्यावर मौत का सौदागर म्हणून टीका केल्यानंतर त्यांनी पुन्हा सोनिया गांधी चर्च हे मुद्दे आणले. किंवा त्याच्या पुढे त्यांनी 12च्या निवडणुकीत अहमद पटेल यांचा उल्लेख करून की अहमद मियाँ का राज आएगा गुजरात में, अगर भाजपा का म्हणजे भाजपचा पराभव झाला तर अहमद मियांचं राज्य येईल. अशा पद्धतीचं प्रचाराचा त्यांचा एक पॅटर्न आहे. आणि त्यातून तेव्हा त्यांची घोषणा एक गाजली होती, मला वाटतं 2007 असेल किंवा 2007च्याच ह्याच्यात अक्षरधामचे हल्ल्याने झाल्यानंतर की
घानाचे भक्षक एकच रक्षक अशी गुजरातमध्ये हे झाली होती. म्हणजे घानाचे भक्षक म्हणजे अनेक भक्षक आहेत, पण तुमचा एकच रक्षक आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी. या पद्धतीची घोषणा. आता हे भक्षक कोण हे स्पष्ट करण्याची गरज नव्हती. गुजरातमधलं वातावरण सगळं ते ध्वनित करणारं होतं. तर त्याच पॅटर्नने आतापर्यंत या निवडणुकीकडे सुद्धा या प्रचाराकडे सुद्धा बघता येईल. 19 मध्ये याची गरज पडली नाही, कारण बालाकोट मधला हल्ला झाल्यानंतर नॅशनलिझम किंवा राष्ट्रवाद याची भावना इतकी मोठी झाली होती की त्यांना अशा गोष्टीची गरज पडली नाही. पण बाकी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत कुठेही हिंदुत्व आणि विकास हे एकमेकांना जोडून जातात. आणि याचं एक इंटरेस्टिंग उदाहरण मी माझ्या पुस्तकात दिलेलं आहे की 2012च्या निवडणुकीनंतर विश्व हिंदू परिषदेने मोदींच्या गुजरातमधल्या विधानसभा विजयाचं विश्लेषण करताना असं म्हटलं होतं की त्याच्या आधीची एक छोटी पार्श्वभूमी अशी की मोदींनी सद्भावना मिशन काढलं होतं. तेव्हा जवळजवळ 7-8 महिने त्यांनी गुजरातमधल्या वेगवेगळ्या भागातनं प्रवास केला आणि तिथे उपवास केला आणि अनेक ठिकाणी मुस्लिम मतदारांना, मुस्लिम नेत्यांना ते भेटले आणि तिथे उपवास करून त्यांच्याबरोबर चर्चा केली. तेव्हाची एक गाजलेली घटना म्हणजे त्यांना इस्लामी टोपी दिली, ती त्यांनी घेतली नाही आणि शाल पांघरली फक्त. ते बरंच गाजलं होतं. पण त्या सद्भावना मिशन नंतरही निवडणुकीत त्याचा काही फायदा होत नाही लक्षात आलं. आणि नंतर मग पुन्हा प्रचाराचा रोग त्यांनी बदलला आणि निवडणूक 2012ची पण चांगल्या मताधिक्याने जिंकले. त्याचं विश्लेषण करताना विश्व हिंदू परिषद असं म्हणाली होती की विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. हे अटलजींच्या वेळी दिसले आणि चंद्राबाबूंच्या वेळीही दिसले, हे विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे. टाटांच्या नॅनो प्रकल्पाची बरीच चर्चा होते, पण मग नॅनो प्रकल्प असलेल्या सानंदमध्ये भाजपचा पराभव का झाला? कृषी क्षेत्रात 12% गुजरातमध्ये वाढ झाली, तर मग कृषी मंत्री दिलीप संघानी का पराभूत झाले? इतका विकास होऊनही मोदींचे 7 मंत्री का पराभूत झाले? असे तिखट सवाल विहिंपच्या मुखपत्रात होते. प्रजा रामचे हूँ हनुमान छू हाच मंत्र शेवटी मोदींना जपावा लागला, याची आठवण विहिंपेने करून दिली. म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार नेहमीच मानत आलेला आहे की फक्त विकासावर निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला कुठेतरी धार्मिकतेचा, हिंदुत्वाचा हा मुलामा द्यायला लागतो. आणि हिंदुत्वाचा मुलामा देताना पर्टिक्युलरली मुस्लिम समाजाला आपलं लक्ष करावं लागतं. हे आजपर्यंतचा त्यांचा पॅटर्न आहे. फक्त 19 मध्ये बालाकोट घडल्यामुळे तो झाला नव्हता. 2006 मध्ये जे मनमोहन सिंग बोलले, ज्याचा वापर आता नरेंद्र मोदी करून गेले, लक्षात आणून देत आहेत ते, त्यावेळेस सुद्धा मनमोहन सिंगांच्या त्या विधानावर तेव्हाही वाद झाला होता, तेव्हाही चर्चा झालेली होती. आणि ते विधान पर्टिक्युलरली असं होतं, मी मुद्दाम ते वाचून दाखवतो. द कॉम्पोनंट प्लान्स फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स विल नीड टू बी रिव्हायटलाइज. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of the development. They must have, म्हणजे Muslim community minority must have the first claim on the resources. हे त्यांचं भाषण आहे. हे युट्यूबवर पण उपलब्ध आहे. ते 2006 मधलं भाषण आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बराच गदारोळ झाल्यावर क्लॅरिफिकेशन वगैरे आलं होतं की हे फक्त मायनॉरिटीज, म्हणजे त्याच्यात आताही चिदंबरम काल सांगतायत की मायनॉरिटीज म्हणजे सगळ्याच मायनॉरिटीज, हे काही मुस्लिम नाही, पण याच्यात पर्टिक्युलरली मुस्लिम मायनॉरिटी असं वाक्य आहे. आणि त्या वाक्याचा उपयोग करून नरेंद्र मोदींनी आता नव्याने तो 2006 म्हणजे जवळजवळ 18 वर्षापूर्वीचं भाषण पुढे आणून हा काँग्रेसचा अजेंडा आहे अशा पद्धतीने त्याचं प्रचार सुरू केलेला आहे की तुम्ही. आणि ते कशाशी जोडतायत तर राहुल गांधी जे प्रत्येक ठिकाणी म्हणतायत की डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, जी संपत्ती असेल त्याची सगळ्यांना आम्ही वाटप करू. तर वाटप करताना मुस्लिमांना प्राधान्य दिलं जाईल, पर्टिक्युलरली मुस्लिम कम्युनिटी मायनॉरिटी मधलं, हे मनमोहन सिंगांचं वाक्य उद्धृत करून ते त्या सगळ्या प्रचाराला हा एक वेगळा दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. ते योग्य अयोग्य, पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने हे अशा पद्धतीने बोलावं की नाही, हा एक मुद्दा आहे, हा प्रचारातल्या नैतिकतेचा मुद्दा आहे. पण या पद्धतीचा प्रचार मोदींच्या विरुद्धही सगळ्यांनी केलेला आहे
अनेकदा तथ्य नसताना त्याच्यावरनं म्हणजे त्यांच्यावरचा एकही गुन्हा सिद्ध झालेला नसताना अजून गुजरातमधल्या दंगलीबद्दल त्यांना जबाबदार धरलं जात आहे किंवा अन्यही अनेक गोष्टी आहेत जशा घटना बदलाबद्दल सांगितलं जात आहे. कारण मोदी सरकारमध्ये आत्तापर्यंतरी म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या काळात कोणतीही योजना कुठल्याही धर्माला समोर ठेवून मांडण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही धार्मिक अल्पसंख्याकांना कोणत्याही योजनेतनं वगळण्यात आलेलं नाही. पण असं असूनही राज्यघटनेत बदल करून म्हणजे घटनेमध्ये बदल करून अनेक गोष्टी होत आहेत. हे इंटरप्रिटेशन जसं विरोधी पक्षांकडनं केलं जातं तसंच काँग्रेसच्या जुन्या घोषणा आणि राहुल गांधींचं आत्ताचं वक्तव्य याचं आपल्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करून तो प्रचाराचा मुद्दा बनवण्यात नरेंद्र मोदी प्रचाराचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत. आणि दुसरा एक भाग असा की त्यामुळे जे निवडणुकीचा प्रचार बराचसा नीरस चालला होता त्याच्यात काही मोठा मुद्दा येत नव्हता. तो अचानक मोदींनी तो मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हे करावं की न करावं हा मुद्दा वेगळा आहे. राजकारणात सर्वजण असं करतात आणि त्याचा आधार जो मोदींनी घेतलाय तो मी आता विशद केला. आणि हा एक मोदींच्या प्रचाराचा पॅटर्न 2002 पासनं 2024 पर्यंत आपल्याला दिसतो. सर मला आणखी एक म्हणजे आपण काँग्रेसच्या या मुद्द्याचा आपण नक्कीच उहापोह करूया आपल्या या व्हिडिओमध्ये. पण मला एक प्रश्न असा विचारायचा होता की मुस्लिम समाजाबद्दल अशी टिप्पणी केल्यामुळे जी द्वेषमूलक आहे असा समाज माध्यमांमधनं सुद्धा आणि विरोधकांकडनं सुद्धा अशी टीका केली जाते पंतप्रधानांवर. तर याचा फटका मोदींना बसू शकतो का? किंवा हा मुद्दा तुम्ही म्हणताय की निवडणूक नीरस चालली होती त्यात आता कुठेतरी हा मुद्दा आल्यामुळे जरा खळबळ झाल्यासारखी वाटते, पण हा मुद्दा उलटू शकतो का मोदींवर, असं मला विचारायचं होतं. मोदींचं एक जे कम्युनिकेशन स्किल आहे ज्याच्याबद्दल ते वाखाणले जातात त्याच्यात नेहमी आपल्या लक्षात येतं की त्यातलं त्यांच्या ज्या कम्युनिकेशन स्किल मधला एक महत्वाचा भाग असा आहे की ते वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कम्युनिकेशन करतात. त्यामुळे एक जो त्यांच्या मतदारसंघात म्हणजे भाजपचे जे कोण मतदार आहेत जी मतपेढी आहे असं आपण म्हणतो कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्या मतदारांपैकी जे कडवे लोक आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की विकास विकास हे बोलताना आपण आपल्या कडव्या गाभ्यापासनं जे आपलं हिंदुत्व आहे मूळ त्यापासनं दूर जातोय असं जिथे वाटतं तिथे मोदी त्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी या पद्धतीची वक्तव्य करतात. त्यांचे वक्तव्य तशी बदलत जातात. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी मनमोहन सिंगांचं हे विधान उद्धृत करून मुस्लिमांना टार्गेट केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिमांसाठी आपल्या सरकारने काय काय केलंय त्यांच्याबद्दलच्या अनेक योजना कशा आहेत याच्याबद्दलचं वक्तव्य केलं. तिसऱ्या दिवशी आणखी वेगळ्या पद्धतीने तोच मुद्दा पुढे मांडला. तर समोरचं म्हणजे प्लेइंग फॉर द काय म्हणतो समोरचा आपला प्रेक्षक कोण आहे आपला श्रोता कोण आहे आपले मतदार कोण आहेत यांना समोर ठेवून त्यानुसार आपल्या वक्तव्याला एक वेगळं झूल द्यायची वेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट करायचं हे त्यांचं एक कम्युनिकेशन स्किल आहे. म्हणून दक्षिण भारतात त्यांनी हिंदुत्व वगैरे हा मुद्दा मोठ्या प्रमाणात आणला नव्हता कारण तिथे तो मुद्दा चालत नाही. दक्षिण भारतातल्या त्यांच्या सगळ्या प्रचारात विकास हाच प्रमुख मुद्दा होता कारण दक्षिण भारतात तोच मुख्य मुद्दा आहे सगळ्यांसाठी. उत्तर भारतातली परिस्थिती वेगळी आहे. त्यातही राजस्थानमध्ये ते काढण्याचं कारण असं की आता भाजपला राजस्थानमध्ये थोडा धोका वाटतो. धोका म्हणजे फार मोठा धोका नाहीये पण मागच्या वेळेस ज्या 100% जागा त्यांना मिळाल्या होत्या तेवढ्याच यावेळी मिळतील याची खात्री नाहीये. किमान 5 ते 6 जागांवर भाजपला फटका बसू शकतो. त्यात प्रमुख कारण जाट आणि क्षत्रिय या समूहांची किंवा या जातींचं जरा भाजपबद्दल नाराजी आहे. या समूहांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही उमेदवारीत असंही म्हणणं आहे. त्याच्यात ते रुपाला जे गुजरातमधले भाजपचे नेते आहेत त्यांनी क्षत्रियांबद्दल काही अवमानकारक उद्गार काढलेत त्याचा परिणाम आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातला काही भाग आणि राजस्थानमधला काही भाग इथे भाजपची परिस्थिती थोडीशी अडचणीची झालेली आहे काही मोजक्या मतदारसंघात. याला एक कारण सचिन पायलट यांचा प्रचार पण आहे. म्हणजे काँग्रेस जेवढी दुबळी वाटत होती तेवढी तिथे दुबळी राहिलेली नाही. अशा परिस्थितीत मतांचं ध्रुवीकरण किंवा हिंदू मतांचं एकत्रीकरण हे भाजपला आवश्यक वाटल्यामुळे मोदींनी हा डाव टाकलेला असावा असं मला वाटतं. सर आता ह्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे संपत्ती वाटपाचा त्या मुद्द्याकडे आपण बोलूया. म्हणजे अदर दॅन हिंदू मुस्लिम हा प्रचाराचा मुद्दा आपण ह्याच्यातनं वगळला तर संपत्ती हो. वाटपाचा जो काँग्रेसचा मुद्दा आहे तोही महत्वाचा ठरतो. आणि त्या मुद्द्यावरनं सुद्धा त्यांच्यावर बरीच टीकाही झाली काही काही जणांनी सपोर्टही केला. तर ओव्हरऑल हा संपत्ती वाटपाच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता?
हे काँग्रेसचं एक चुकीचं धोरण आहे असं मला वाटतं, आणि बदललेला भारत त्यांच्या लक्षात येत नाही असं वाटतं. राहुल गांधींबद्दल जी टीका केली जाते आणि त्यांच्या गटाबद्दल, की त्यांचं स्वतःचं काही राजकीय किंवा आर्थिक मत आहे की नाही, का आपली आयडिओलॉजी पण ते आउटसोर्स करत आहेत, असा एक शंका नेहमी घेतली जाते. आणि त्याचं हे आयडिओलॉजी आउटसोर्स करतायत याचं हे उत्तम उदाहरण आहे. एक जो समाजवादी, किंवा समाजवादी नाही म्हणतात, साम्यवादी डाव्या विचारांचा कंपू जो राहुल गांधींच्या भोवती आहे, त्यांच्यात नेहमी ही संपत्ती डिस्ट्रीब्युशन किंवा संपत्तीच्या त्याचं सर्व ठिकाणी सारखं वाटप करण्याची गोष्ट ही फार अगदी म्हणजे गेली 100 वर्षापासून ती त्यांची कल्पना आहे. प्रश्न असा आहे की आत्ताच्या भारतात या पद्धतीचं संपत्तीचं वाटप लोक ऍक्सेप्ट करतील का? संपत्तीचा अशा पद्धतीचं वाटप करणारे रशियासारखे देश, त्यांची काय स्थिती झाली युरोपातल्या काही देशांची आणि रशियाची, ही आपण पाहिलेली आहे. संपत्ती वाटपाचं हे असले खुलचट प्लॅन बाजूला ठेवून चीनने वेगळा मार्ग अनुसरला, आणि त्यातून चीन कुठे गेला हे जगाने बघितलेलं आहे. अशा वेळी जेव्हा राहुल गांधी असं म्हणतात की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याच्यात मीडिया पण आलं, याच्यामध्ये प्रत्येक जातीचा आम्ही एक सेन्सस घेऊ, प्रत्येक जातीची किती माणसं आहेत हे आम्ही बघू, त्यानुसार त्यांना नोकऱ्या मिळाल्यात की नाही हे बघू, आणि त्याच पद्धतीने संपत्तीचं वाटपही करू. आता हा जो प्लॅन आहे, हा प्लॅन दिसायला काय मोठा आकर्षक वाटला, तरी वस्तुतः हा इकॉनॉमीसाठी अतिशय घातक ठरणारा प्लॅन आहे. कुठलाही शहाणा अर्थशास्त्रज्ञ अशा पद्धतीच्या वाटपाला मान्यता देऊ शकत नाही. संपत्ती वाटप आम्ही कशा तऱ्हेने करणार याच्याबद्दलची एक सुस्पष्ट रूपरेखा किंवा आलेख काँग्रेसने न मांडल्यामुळे त्यांनी एवढंच सांगितलंय की आम्ही पहिल्या टप्प्यात एक सर्व्हे घेणार आहोत. सर्व्हेमध्ये आम्हाला कळेल प्रत्येक जातीला कुठे कुठे कसं रिप्रेझेंटेशन आहे, आणि प्रत्येक जातीकडे किती किती पैसा आहे, आणि मग त्या पैशाचं आम्ही वाटप करू. मग आता काही वेळेला हा जो प्रश्न केला जातो, मग याची सुरुवात काँग्रेस आपल्या नेत्यांपासून करणार का? ज्यांच्या नेत्यांकडे जेवढी संपत्ती आहे त्याचं वाटप होणार का? प्रत्येक माणूस त्या पद्धतीने वाटप करणार का? उद्या समजा एखादं मीडिया हाऊस मोठं बनलेलं असेल, त्याचे मालक खूप मोठे असतील, त्यांच्या संपत्तीचं सगळ्या पत्रकारांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये समान वाटप होणार का? त्यातही जाती बघून त्याच्यात समान वाटप होणार का? या पद्धतीचा कारभार हा खऱ्या अर्थाने डिक्टेटरशिप आहे. म्हणजे ज्या डिक्टेटरशिपसाठी मोदींवर तुम्ही हल्ला, कारण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी एक म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या निकालांचं परीक्षण करण्यासाठी वेगळी समिती नेमली जाईल. आता हे न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा संकोच नाहीये का? तर हे काही काही एक धोकादायक मुद्दे आहेत खरं म्हणायचं तर. आणि हे मुद्दे त्यांनी थोडेसे विस्कळीतपणे समोर मांडल्यामुळे त्याचा फायदा घेऊन प्रचारात मोदी, पुन्हा म्हटलं तसं कम्युनिकेशन स्किल त्यांचं वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे, त्यांनी संपत्ती वाटप हा एकदम ब्रॉड विषय करून टाकला. आणि त्यांनी म्हटलं बायकांना की तुमच्याकडचं सोनं पण घेतलं जाईल आणि त्याचं वाटप केलं जाईल, तुमचं मंगळसूत्रही घेतलं जाईल, त्याचं वाटप केलं जाईल. आता हा अशा पद्धतीने काही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं नाहीये, पण प्रचारात अशा गोष्टी चालतातच, कारण प्रत्येक पक्ष अशा पद्धतीने बोलत असतो. घटनेतल्या काही तरतुदी बद्दल अभ्यास झाला पाहिजे असं कधी कोणी म्हटलं की लगेच काँग्रेस पक्ष किंवा सगळे उठतात, हा यांना घटनेत बदल करायचा आहे. त्यात हा ज्या पद्धतीने काँग्रेस अशा पद्धतीने वापर करतं, म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन स्वतःला सोयीस्कर लावून त्याचा प्रचार करायचा आणि विरोधकांबद्दल एक भ्रम निर्माण करायचा, तीच गोष्ट नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या प्रचारातली जी दुबळ्या जागा होत्या त्या पकडल्या, आणि त्याचा फायदा घेऊन ते या पद्धतीचा प्रचार करतायत. उद्या भले काँग्रेस सत्तेवर आली तरी या पद्धतीचं रिडिस्ट्रीब्युशन काही काँग्रेसला शक्य नाही. ते भारतासारख्या देशात होऊच शकत नाही, हे सर्वांना माहिती आहे. पण त्याचा एक प्रचाराला उत्तम मुद्दा मोदींना काँग्रेसने आपल्याच गलथान लिखाणामुळे आणि आपल्या गलथान पद्धतीने ती मांडणी केल्यामुळे मिळवून दिलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी, कारण का हा मुद्दा विशेष गाजतोय आणि बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांकडे सगळी लोक जात आहेत. आणि असं सगळं होत असताना त्याला बरेच फाटे फोडले जातात मीडियामधनं सुद्धा, आणि विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांकडनं सगळीकडनंच वेगवेगळे फाटे फोडले जात होते. त्यामुळे या विश्लेषणाचे महत्व खूप जास्त आहे. त्यामुळे याच्याबद्दल एक गोष्ट ही का फाटे फोडले जातात, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा दोन्ही प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात घातलेली वाक्यरचना
आणि त्यांच्या नेत्यांची भाषणं याच्यात फरक असतो. त्यामुळे हे जे म्हटलं जातं की मोदी जे म्हणतात ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठं आहे, तर ते नाहीये. पण हम्म. जर का राहुल गांधींची भाषणं आपण ऐकली तर त्यामध्ये ते आहे की आम्ही अशा अशा पद्धतीने सर्वे करणार, हे करणार. त्याचा फायदा ते घेत आहेत. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसही भाजपच्या जाहीरनाम्याचा आणि वक्तव्यांचा याचा फायदा करून घेतोय. म्हणजे एक कोणतरी भाजपच्या जाहीरनाम्यात कुठेही म्हटलेलं नाही घटना बदलणार, पण हम्म. एक कोणतरी खासदार बोलला आणि त्याला तिकीट मिळालं नाही, म्हणजे त्याचं तिकीट भाजपने कापलं. पण ते हेगडे कर्नाटकात बोलले आणि त्याचा फायदा करून काँग्रेस प्रचार करतोय. तर या पद्धतीचा हा झगडा आहे, हे मतदारांनी समजून घेतलं पाहिजे. बरोबर सर, बरोबर. आणि आता निवडणुकीचा पहिलाच टप्पा झालेला आहे, आता पुढचेही टप्पे होणार आहेत, त्यामुळे निवडणूक आणखीन रंगणार यात काही शंका नाही असं वाटतंय. त्यामुळे आजच्या राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण इथे थांबत असलो तरी असे अनेक मुद्दे जे राष्ट्रीय पातळीवरचे आहेत, राज्यासाठी महत्वाचे आहेत, असे आपण तुमच्यासमोर घेऊन येणारच आहोत. आणि प्रशांत सर आपल्यासोबत आहेतच या सगळे मुद्दे आपल्याला सुटसुटीत करून समजावून सांगायला. सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांना विनंती की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.